जेवढा आम्ही 2.5 लाख रुपये खर्च केला होता, 2-2.25 लाख रुपये आमचा खर्च तोड्यातून आम्ही काढून घेतला आणि बाकी सोडून दिला. हा इंद्रा या सिमला मिर्च व्हरायटीचा प्लॉट आहे मित्रांनो. खूप मोठी होते इंद्रा, 200-250 ग्रामची. आणि इथं बघू शकता रूट झोन अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रो झालेला होता. पण हा प्लॉट एवढा खराब का झालेला आहे तर मित्रांनो, मेच्या महिन्यामध्ये 1-2 तारखेला लागण केली होती. मेच्या 15 तारखेपासून जे एवढा भयंकर पाऊस चालू झाला, 15-20 दिवस पाऊस होता. त्यामध्ये आम्हाला करप्याला कंट्रोल करणं फार कठीण गेलं. तरी आम्ही कंट्रोल केला, पण एवढा म्हणावा असा कंट्रोल झाला नाही. त्यानंतर करपा कंट्रोल करत करत थ्रिप्सचा अटॅक चालू झाला. जेव्हा क्लायमेट खूप खराब असते ना, त्या क्लायमेट पुढे काही करू शकत नाही. त्याचं एक हे उदाहरण आहे. आणि या पानाच्या पाठीमागे बघू शकता कोळीनं पान भरलेलं आहे बघा. लाल कोळी पण आहे, थ्रिप्स पण आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. थ्रिप्सनं चाटून चाटून हे बघा फळाच काय हाल केले. तर हा फार्म आम्ही गेले 20-25 दिवस झालं सोडून दिलेला आहे. आम्ही जेमतेम हार्वेस्टिंग केलं. जेवढा आम्ही 2.5 लाख रुपये खर्च केला होता, 2-2.25 लाख रुपये आमचा खर्च तोड्यातून आम्ही काढून घेतला आणि बाकी सोडून दिला. आता मोकळं करून यामध्ये आम्ही टोमॅटो लावायचं नियोजन ऑगस्ट एंडला किंवा सप्टेंबरला करणार आहे मित्रांनो. आणि वर्षातून असं कधी होतं का मित्रांनो की 1 किंवा 2 पीक मध्ये तुम्हाला लॉस होतो? हे कमेंटमध्ये नक्की सांगा.